नमस्कार. हा मी माझ्या अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो आहोत शिक्रापूर येथील शुभांजली सूर्यकांत जांभेकर यांना भेटण्यासाठी. त्यांचा जीवनाचा प्रवास शिक्षक पेशातनं झालेला आहे. त्यांचं संपूर्ण जीवन विद्यार्थ्यांसाठी ज्ञान देण्याचं कार्य करण्यात पार पडलेलं आहे. त्यांच्या आयुष्यभर जो आलेला त्यांना जो अनुभव आहे तो अनुभव आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार बाई. नमस्कार. बाई, आपलं शालेय शिक्षण आणि बालपण कुठे झालं हे प्रेक्षकांसाठी सांगा. बर. माझं बालपण सांगण्यापूर्वी माझा जन्म मुंबईचा आहे. मुंबईमध्ये मी 11 वर्षापर्यंत होते. म्हणजे 7वी पर्यंत शिक्षण माझं मुंबईला चिकित्सक समूह हायस्कूल म्हणून आहे तिथे गिरगावामध्ये तिथे झालं. आणि 11 वर्षानंतर काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही अहमदनगरला आलो. तिथे मुलींसाठी जेल रोडला कन्या विद्या मंदिर म्हणून हायस्कूल आहे. त्या हायस्कूलमध्ये माझं पूर्वीचं 11वी पर्यंत शिक्षण झालं. त्या शिक्षणामध्ये दोन्ही मुंबईतल्या आणि नगरमधल्या शिक्षणामध्ये मला तसा फारसा फरक जाणवला नाही. कारण त्यावेळेला शिक्षणाची पद्धत एकच होती, पास होण्याची प्रक्रियाही एकच होती. त्यामुळे ते काही मला अवघड गेलं नाही. पण 11वी नंतर जेव्हा मी कॉलेज जीवनात प्रवेश केला, त्या कॉलेज जीवनात प्रवेश करताना आमच्या समोर 2 पर्याय होते की आतासारखं शिक्षण त्यावेळेला नव्हतं आणि आतासारखी सिस्टीम पण नव्हती अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची. 11वी पास झाल्यानंतर मी आर्ट्स साईडला प्रवेश घेतला आणि आर्ट्स साईडला प्रवेश घेतल्यानंतर एक पर्याय होता. त्यावेळेला शिक्षक होण्यासाठी टीडी म्हणून ही एक पदवी होती आणि पीडी म्हणून एक भाग होता. तर टीडी घेतलं तर शिक्षक होता यायचं आणि पीडी घेतलं तर ग्रॅज्युएट होता यायचं. त्या पर्यायामध्ये मी टीडी सोडून दिलं आणि पीडी घेतलं. पीडी घेऊन मी पुढे BA झाले. BA होताना माझा संस्कृत हा मुख्य विषय होता. साधारण 70-71 साल असेल ते. तोपर्यंत कॉलेजमधलं शिक्षण घेत असताना 2 वर्ष NCCचाही सहभाग, NCC मध्येही मी सहभाग घेतला होता. NCCच्या कॅम्पला आम्ही पुण्याला कर्वे शिक्षण संस्थेमध्ये 15 दिवस गेलो होतो. पुण्यात आले होते. त्यानंतर तिथे आम्ही फायरिंग शिकलो, रायफल चालवायला शिकलो आणि पहिल्या वर्षी हे शिकल्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्हाला नगरमध्येच मुळा डॅम म्हणून भाग आहे, त्या मुळा डॅमच्या रेंजवर फायरिंग साठी नेलं होतं. तेव्हा ती 303 ची बंदूक प्रत्येक NCCच्या कॅडेटला चालवावी लागत होती आणि ती बंदूक चालवण्याचा अनुभव हा माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव होता. तो अविस्मरणीय अनुभव म्हणायचा. हो, अविस्मरणीय अनुभव होता. त्यानंतर मग प्लेन BA झाले. BA झाल्यानंतर थोडस माझं आणि वडिलांचं पुढे शिक्षण घेण्यावरनं मतभेद झाले. वडिलांना वाटत होतं मी BA झाले म्हणजे माझं शिक्षण खूप झालं, आता पुढे शिकायला नको. पण परिस्थिती अशी होती की BA ला मला ऑनर्स मिळाला होता. विद्यापीठाकडनं मला स्कॉलरशिप मिळाली होती संस्कृत मध्ये पुढे शिक्षण घेण्यासाठी. पण मग मी पुढे MA झाले तर मग लग्नाच्या दृष्टीने मुलगाही तसा बघायला पाहिजे, सगळंच वाढेल. या हेतूने वडिलांनी मला सांगितलं की तुला जरी स्कॉलरशिप मिळाली असली
हॉस्टेलमध्ये विद्यापीठात राहण्याची सोय झाली असली तरी तू MA करायचं नाही. मग त्या रागात मी 1 वर्ष घरात बसून काढलं की आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत ना, मग नाही करायचं. मग त्या 1 वर्षात परत मी विचार केला की आपल्याला तर आपल्या पायावर उभं राहायचंय, MA तर आपल्याला होता येत नाही, मग काय करायचं. मग त्यावेळेला मी BEd करायचा निर्णय घेतला. मी BEd ला प्रवेश घ्यायला गेले तर कॉलेजने सांगितलं BEdच्या की तुम्ही आता डायरेक्ट कॉलेजमधनं प्रवेश नाहीयेत, जिल्हा परिषदेकडनं प्रवेश आहे. तुम्ही जिल्हा परिषदेत जा, तिथे तुमचा फॉर्म भरा आणि त्यांच्याकडनं जर तुम्हाला ऍडमिशन मिळाली तर मग आम्ही तुम्हाला ऍडमिशन देऊ. मग मी जिल्हा परिषदेत गेले. जिल्हा परिषदेत त्यांनी माझं मार्कशीट वगैरे सगळं बघितलं, विषय बघितला आणि त्यांनी मला झटक्यात फॉर्म देऊन टाकला. हा फॉर्म तुम्ही भरून द्या, तुमचा विषय वेगळा आहे, आम्ही तुमच्या फॉर्मचा विचार करू. मग फॉर्म भरून दिला आणि मी शांत राहिले. म्हटलं आपल्याला ऑनर्स जरी BA ला मिळालेला असला तरी सुद्धा तिथे MA MSc वगैरे लोकांनी फॉर्म भरलेले होते, त्याच्यात आपला काय टिकाव लागणार आहे, म्हणून मी निवांत होते. पण जिल्हा परिषदेत माझी सोमण नावाची एक मैत्रीण कामाला होती. तिने नोटीस बोर्डवर लागलेलं माझं नाव बघितलं आणि संध्याकाळी घरी येऊन तिने मला सांगितलं की उद्याची शेवटची तारीख आहे ऍडमिशन घेण्याची आणि तुझं नाव लागलेलं आहे, तू काही बघितलेलं नाहीस तर उद्याच्या उद्या जा आणि ऍडमिशन घेऊन टाक. मग तिचं मी ऐकलं. त्यानंतर मी परत जिल्हा परिषदेत गेले, माझं खात्री करून घेतली मला ऍडमिशन मिळाली आहे. मग मी कॉलेजमध्ये गेले, BEd कॉलेज त्यांनी फॉर्म दिला, तो फॉर्म घेऊन मी BEd कॉलेजमध्ये गेले. BEd कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यावेळेचे BEd कॉलेजचे प्राचार्य होते प्रताप सर म्हणून. ते प्रताप सर अतिशय कडक होते. मग त्यांनी माझा फॉर्म बघितला, सांगितल्याप्रमाणे त्यांच्या समोर बसून मी तो फॉर्म लिहिला, सगळं केलं आणि ते म्हणे आता 750 रुपये फी भरायची आहे, ती फी भरा आणि आज लगेच ऍडमिशन घेऊन टाका. मी म्हणलं मी विचार करते आणि तुम्हाला सांगते. कारण मे महिन्याची 29 तारीख होती आणि 29 तारखेला 750 रुपये मला वडिलांकडनं ताबडतोब मिळतील याची खात्री नव्हती. बरोबर. त्यामुळे मी विचार करत बाहेर बसले होते. माझे वडील त्यावेळेला नगरमध्ये टेलिग्राफ ऑफिस म्हणून पोस्ट ऑफिसची एक ब्रँच होती, त्या ब्रँच मध्ये काम करायचे. तर ते दुपारी जेवायला घरी यायचे, तर तसं ते जेवायला घरी आले होते आणि मग माझ्या आईने त्यांना सांगितलं की, त्यांनी विचारलं पद्मा कुठे गेली, तर आई म्हणली ती अशी BEd कॉलेजला गेली, तिला ऍडमिशन मिळाली. तर ते जेवण न करता तसेच कॉलेजमध्ये आले आणि मी बाहेर म्हणजे रडतच बसले होते की आता आपल्याला काही पैसे मिळणार नाहीत, आपल्याला ऍडमिशन मिळणार नाही. त्यांना मी समोर बघितलं आणि मला एकदम आश्चर्यच वाटलं की आपण यांना काही सांगितलं नाही आणि हे कसे समोर आले. तर मग त्यांनी मला विचारलं काय झालं, तू का रडते. तर म्हटलं असं असं झालंय, प्रताप सर म्हणतात आत्ताच्या आत्ता ताबडतोब 750 रुपये भरा म्हणजे तुमचे ऍडमिशन नक्की होईल. ते म्हणे रडू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे ना, आता काळजी करू नकोस. आणि मला बाहेर थांबवून ते प्राचार्यांना भेटायला त्यांच्या रूम मध्ये गेले. असं घडलं होतं की मी BA ला असताना माझ्या वडिलांनी BEd केलं होतं आणि त्यांच्या डे आणि नाईट अशा ड्युट्या होत्या. तर त्यांनी वर्षभर नाईट ड्युटी करून BEd आदल्या वर्षी पूर्ण केलं होतं. त्यामुळे प्राचार्यांची आणि त्यांची चांगली ओळख होती आणि प्राचार्यांना आमच्या आर्थिक परिस्थितीबद्दलही कल्पना होती. माझ्या वडिलांना बघितल्यानंतर प्रताप सर
त्यांच्या खुर्चीतनं उठले आणि त्यांना कॉलेजमध्ये जयहरी म्हणत असत. जयहरी तुम्ही इथे कुठे, असं प्रिन्सिपॉलनी त्यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, सर नमस्कार पहिला, आणि माझा एक प्रॉब्लेम आहे म्हणले. ते म्हणे बोला जयहरी, बोला तुमचा काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता तुमच्याकडनं फॉर्म भरून गेलेली जी मुलगी आहे ती माझी मुलगी आहे आणि तिला ऍडमिशन मिळालेली आहे, पण आत्ता माझ्याजवळ पैसे काही भरायला नाहीयेत, तर तुम्ही ऍडमिशनचं काय करणार. तर प्राचार्य म्हणाले, तुमची मुलगी आहे ना, दिली ऍडमिशन, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही फी भरा. आणि अशा पद्धतीने मी बीएड झाले. बीएड झाले, पास झाले, तिथेही मला ऑनर्स मिळाला. आणि माझा रिझल्ट लागल्यानंतर वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं की आपण जे बोललो प्राचार्यांना ते मुलींनी करून दाखवलं. आणि पुढे परत महिन्यानी मग प्राचार्यांनीच मला सुचवलं की त्यावेळेला ते स्कॉलरशिप मिळायची, ती स्कॉलरशिप त्यांनी मला मिळवून दिली आणि त्या स्कॉलरशिप मधनं माझी सगळी फी भरली गेली. त्यामुळे माझ्या फीचा किंवा तसा शिक्षणाचा खर्च वडिलांवर अजिबात पडला नाही. स्कॉलरशिपमुळे सगळं ठीक झालं आणि मला डिग्री पण चांगल्या पद्धतीने मिळाली. हे सगळं घडत असताना मी ज्या शाळेत शिकले, कन्या विद्या मंदिर हायस्कूल, त्या शाळेमधल्या संस्कृतच्या बाई अचानक राजीनामा देऊन निघून गेल्या होत्या. आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक होते ग.जी. चितांबर म्हणून. त्यांना माहिती होतं की मी बीएड करतेय, तर ते बीएड कॉलेजमध्ये आले मला भेटायला. बीएड करत असताना मला भेटायला बीएड कॉलेजमध्ये आले आणि मला म्हणाले, अशी अशी संस्कृतची जागा रिकामी झालीये, आत्ता तू काम कर माझ्याकडे आणि मग तुला जून पासून मी रेग्युलर घेतो. मी म्हंटल मी यायला तयार आहे, पण तुम्ही आमच्या प्राचार्यांची परवानगी काढा, कारण कॉलेज सुटल्यानंतर मला सायकोलॉजीचं प्रॅक्टिकल असतं आणि ते कंपल्सरी आहे, ते मला केल्याशिवाय कॉलेजचं आवार सोडता येत नाही. तर चितांबर सर गेले प्रताप सरांना भेटायला. प्रताप सर म्हणले, अहो तुमची विद्यार्थिनी आहे, माझी पण विद्यार्थिनी आहे, तिचं सोयीचं होत असेल, तिचं आयुष्य मार्गी लागत असेल तर ती येईल तुमच्या शाळेमध्ये शिकवायला. आणि त्यांनी मला सवलत दिली की तुझी जी सायकोलॉजीची प्रॅक्टिकल्स आहेत ती तुला जेव्हा ऑफ पिरियड असेल शिक्षणाच्या आपल्या कॉलेजच्या ह्याच्यात तू पूर्ण कर. अशा पद्धतीने मी बीएड करत असतानाच सर्व्हिसला लागले. माझ्या शाळेमध्ये मी शिक्षिका म्हणून रुजू झाले. सकाळी 7:30ला मी घराच्या बाहेर, 7:30 नाही 7:15ला मी घराच्या बाहेर पडायची, ती संध्याकाळी 6:30ला घरी जायची. कॉलेज 11:45 पर्यंत असायचं, 12ला शाळा असायची. 12ला शाळा भरायच्या आत मला शाळेत जावं लागायचं. पण एक योग असा होता की शाळा आणि कॉलेज एक 5 मिनिटाच्या अंतरावर होतं, त्यामुळे मला ते शक्य झालं. पण माझे जेवणाचे खाण्याचे सगळे प्रश्न होते. त्यावेळेला काही आत्तासारखी कॉलेजमध्ये शाळेमध्ये कॅन्टीन वगैरे काही नव्हती, पद्धत कमी असेल. मग मी शाळेमध्ये गेल्यानंतर माझं शाळेचं रुटीन सुरू व्हायचं आणि माझा भाऊ टीचर्स रूम मध्ये येऊन डबा ठेवून जायचा. तो डबा मला 2:30 वाजता खायला मिळायचा. ते 2:30 वाजता मी सकाळी घरातनं 1 कप चहा घेऊन निघायची, ते 2:30 वाजता जेवायची आणि 2:30 वाजता जेवल्यानंतर 6:30ला घरी गेल्यानंतर मग पुढे माझं वेगळं रुटीन सुरू व्हायचं, वाचन वगैरे. हा, असं सगळं सुरू होत. ती नोकरी संपली, बीएडचाही निकाल लागला, ती नोकरी संपली. ते नियमानुसार त्यांनी मला मार्च मध्ये टर्मिनेशनची नोटीस दिली आणि मला म्हणले, चिदंबर सर तू पुन्हा जून मध्ये ये, मी तुला तुझं टाइम टेबल देईन.
मी पुन्हा गेले चिदंबर सरांकडे, तर ते म्हणे आता माझ्याकडे बीएडची जागा नाही, डीएडची जागा आहे. म्हणजे त्यावेळेला एवढं शिक्षण घेऊन सुद्धा मला बीएडचा पगार कमी असतो, डीएडचा पगार कमी असतो आणि डीएडचा पगार जास्त असतो हे सुद्धा माहित नव्हतं. मी ठीक आहे म्हटलं, मी डीएड स्केलवर काम करते. पण माझ्या बरोबर एक मैत्रीण आली होती. ती मला म्हणाली, असा वेडेपणा करू नकोस, तू आता बीएड झाली आहेस, डीएड स्केलवर काम करू नकोस, त्याच्यात तुझं नुकसान आहे. मग मी दुसऱ्या दिवशी परत शाळेत गेले आणि चिदंबरांना म्हटलं मला काही काम करणं जमणार नाही. अशा पद्धतीने माझी ती बीएडला असताना लागलेली नोकरी सुटली. मग 10 जून पासनं शाळा सुरू झाल्या परत. आणि मला तर काही बीएड एवढं चांगलं पास होऊन सुद्धा नोकरी नाही. म्हणून दुपारच्या वेळेला मी अशीच बाहेर, आमच्या घराला ओटे होते त्यावेळेला, ओट्यावर बाहेर येऊन बसले होते की आता काय करायचं, डोक्यात विचार चालू होते पुढे काय करायचं. की नोकरी कुठे मिळेल, आता कुणाला भेटावं, काय करावं. मग माझी एक मैत्रीण समोरून आली. मी बसले होते तिथे, मैत्रीण समोरून आली, सुनंदा गोहाड नावाची. ती आली आणि ती मला म्हणली, का ग पद्मा, तू अशी चिंताक्रांत का दिसतेस, काही प्रॉब्लेम झालाय का तुला? तर म्हटलं हो अगं, माझी कन्या विद्या मंदिर मधली नोकरी सुटली, मी बीएड करत असताना तिथे नोकरी केली आणि आता चिदंबर नाही म्हणतात यायला, आता काय करायचं? तर ती म्हणली, तुझी तयारी आहे का नगर सोडून बाहेर जायची? म्हटलं हो, अनुभव घेण्यासाठी मी कुठेही जाईन म्हटलं. मग ती म्हणली की मला MA करता आलं नाही, पण तिला सवलती मिळाल्या होत्या. त्या 2 वर्षात तिने MA केलं होतं विद्यापीठात राहून. तर ती म्हणली, मी MA केलं पण माझं बीएड नाही, म्हणून माझ्या संस्थेने मला नोटीस दिली, तर माझी जागा रिकामी आहे, तू तिथे जाशील का? म्हणलं जाईन. मग तिने मला शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचा पत्ता दिला. गोना वाघ सरांसाठी ते तुझं सगळं ऐकून घेतील वगैरे माहिती पुरवली आणि मला म्हणाली, उद्याच्या उद्या जाऊन तू भेट, कारण आता शाळा सुरू झाली. मग तिने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी माझ्या भावाला बरोबर घेतलं आणि गोना वाघ सरांना भेटायला शिरूरला आले. पण थोडस दैव विचित्र होतं असं म्हणायला पाहिजे की त्या दिवशी नेमके गोना वाघ सर पुण्याला गेलेले होते. ते काही शाळेत भेटले नाहीत. पण योगायोग कसा असतो, मी आणि माझा भाऊ दोघ जण शाळेच्या आवारातनं बाहेर पडत असताना आमच्याच वाड्यात राहणारा एक अशोक पुंड नावाचा मुलगा आहे, तिथे त्यावेळेला कॉलेज पण त्या इमारतीतच भरत होतं. तो तिथे फिजिकल डायरेक्टर होता आणि त्याने आम्हाला दोघांना पाहिलं वरच्या गॅलरीतनं आणि त्याने हाक मारली मला, पद्मा थांब, मी आलो खाली. तो येईपर्यंत आम्ही खाली थांबलो आणि तो म्हणला, तुम्ही आता इथे कशाला आलात? त्याला सांगितलं, म्हटलं असं आहे आणि वागचरांना आम्ही भेटायला आलो आहोत, तर आता परत चाललो म्हटलं नगरला. आता उद्या जमलं तर येऊ, कारण त्यावेळेला एसटीचं भाडं थोडं होतं, सगळं थोडं होतं. पण वडिलांनी फक्त 10 रुपये दिले होते मला आणि माझ्या भावाला जाऊन येण्यासाठी. मग ते 10 रुपये संपले तर परत उद्या कसं येणार, हा प्रश्न होता. तर तो म्हणला मला की तू इथेच थांब शिरूरमध्ये. आपल्या वाड्यात राहणारे BDO काळे म्हणून त्यावेळेला होते, ते इथेच राहतात म्हणे शाळेसमोर, आणि त्या BDO काळ्यांची आमचे वैयक्तिक घरगुती चांगले संबंध होते. मग तो मला त्यांच्याकडे घेऊन गेला आणि त्या BDO काळ्यांच्या पत्नींना मी स्मिताची आई म्हणायची. त्यांना इतका आनंद झाला मला बघून, त्या म्हणल्या, नाही तू राहा इथे, उद्या सकाळी मी तुझ्या बरोबर येईन वागसरांना भेटायला. आणि माझा भाऊ जो बरोबर आला होता त्याला म्हणल्या की तुला राहायचं असेल तर राहा, जायचं असेल तर जा.
मग तो म्हणला नाही माझा पण कॉलेज वगैरे आहे, मी जातो परत. मग तो गेला नगरला परत आणि मी त्यांच्याकडे राहिले, त्या काळेंकडे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 9-9:30ला त्या मला म्हणल्या की चल आपण शाळेत जाऊ, कारण त्यांच्या मुलीही त्याच शाळेत शिकत होत्या. मग मी गेले त्यांच्या बरोबर शाळेमध्ये. तो प्रथम तिथे ते काम करणारे एक क्लार्क होते, चिंतामणी पोते, ते पहिले भेटले. ते म्हणे काय कशासाठी आलात वगैरे. आधी मग त्या काळ्यांच्या मिसेसने सांगितलं की अशी अशी हिला इथे बागचरांना भेटायचंय, तेवढ्यासाठी आम्ही आलो आहोत. मग त्यांनी आतमध्ये जाऊन बागचरांना खोलीमध्ये सांगितलं की अशा अशा एक कॅन्डिडेट आलेले आहेत आणि आपल्याला भेटायला इच्छा आहे त्यांची. ते म्हणे ठीक आहे, त्यांना घेऊन या आतमध्ये. मग मी आणि त्या मिसेस काळे, स्मिताच्या आई, दोघी जणी आतमध्ये गेलो. स्मिताच्या आईंना बघितल्यावर वाकसर उभे राहिले. अहो काळेबाई, तुम्ही आला त्यांच्या बरोबर? हो म्हणे, आम्ही शेजारी शेजारी राहत होतो नगरला, आमचे चांगले संबंध आहेत आणि मुलगी खूप चांगली आहे. एवढं बोलल्यानंतर वाकसरांनी मला काही प्रश्न विचारले नाही. मला डायरेक्ट त्यांनी विचारलं, तुम्ही रांजणगावला जाणार का शिक्रापूरला जाणार? माझी सर्टिफिकेट बघितली नाहीत, मला काही विचारलं नाही. आता माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं की रांजणगावला ती होती, ती म्हणली माझी रांजणगावची जागा रिकामी आहे. त्यावेळेला मला शिक्रापूर सुद्धा माहित नव्हतं. इकडं काय? मी म्हंटल रांजणगावला जाणार. ठीक आहे म्हणले, रांजणगावला कोणी तुमचं नातेवाईक आहे का? नाही म्हटलं सर, माझं नातेवाईक नाही, ओळखीचं नाही, कोणी नाही, पण घराशिवाय आपण स्वतंत्रपणे जगू शकतो की नाही, राहू शकतो की नाही, समाजात मिसळू शकतो की नाही, याची स्वतःचीच परीक्षा घ्यायची आहे, म्हणून मला रांजणगावला जायचं. ठीक आहे म्हणले, या पोटे सरांकडनं अपॉइंटमेंट लेटर घ्या आणि उद्यापासून हजर व्हा. माझ्या डोक्यात तेव्हाही नव्हतं की, डोक्यात एकच होतं की 1 तारीख ते 1 तारीख पगार होतो, मध्ये आधी तारखेला लागलो तर त्या तारखेपासून 1 तारखेपर्यंत पगार मिळतो हेही माहित नव्हतं. अचानक जायचं, अचानक. हा, मग मी म्हटलं माझ्या वडिलांना सांगायला पाहिजे, हे पाहिजे. एक दिवस मी उद्या नाही पण परवा हजर होते. बरं ठीक आहे म्हणे, तुमच्या वडिलांना सांगायला जायचंय तुम्हाला तर तुम्ही या. मग तो दिवस मी गेले परत नगरला, वडिलांना भेटले, त्यांना सांगितलं, म्हणलं स्मिताच्याही वगैरे भेटल्या, त्यांचं घर मोठं आहे वगैरे. ठीक आहे म्हणले, त्यांच्याकडे जा, तू 2 दिवस राहा त्यांच्याकडे, तिथून जाऊन येऊन कर रांजणगावला, मग पुढे काय करायचं बघू. असं म्हणून मी रांजणगावला हजर झाले आणि त्या स्मिताच्या आईंनी मला जवळजवळ 9 महिने शिरूरला ठेवून घेतलं. मला म्हणले तू इथून जाऊन येऊन कर, मी तुला रोज डबा करून देईन, सगळं करेन. आणि त्या स्मिताजींनी मला 9 महिने खूप मोठं सहकार्य केलं, मला सांभाळून घेतलं. सणवाराला मला घराची आठवण होऊ दिली नाही, काही नाही. आणि मग ते जवळजवळ वर्ष पूर्ण होत आल्यानंतर त्यांची पण तिथून बदली झाली, मग त्यांना दुसऱ्या गावी जावं लागलं. म्हणून मग मी रांजणगावला जागा बघितली, म्हणलं आता आपल्याला इथेच राहायचंय, कारण मला काही टर्मिनेशनची नोटीस संस्थेने दिली नाही, कंटिन्यू केलं होतं. त्यामुळे मग मला तिथे रांजणगावला राहणं भाग होतं. मग रांजणगावला मी त्यावेळेचे रांजणगावचे प्रतिष्ठित व्यक्ती मोरेश्वर देव यांच्या घरी मला राहायची सोय करायला केली. आणि त्यांची मुलगी पण शाळेत असल्यामुळे मग ती मुलगी आणि मी अशा आम्ही दोघी जणी रोज शाळेत जायचो आणि संध्याकाळी देवळात बसून मग गप्पा टप्पा वगैरे असं चालायच्या. आत्ता जे रांजणगाव आहे तसं रांजणगाव त्यावेळी नव्हतं, छोटं होतं. त्यावेळेचं रांजणगाव हे फार वेगळं होतं आणि ते सगळं बघितल्यावर मला ते खूप आवडलं आणि मी म्हटलं की नाही, आता आपण इथेच नोकरी कंटिन्यू करायची. नोटीस नाही मिळाली तर आपलं आयुष्य आता या खेड्यातच जाणार असा विचार केला आणि ते नोकरी ती चालू ठेवली. मग ती नोकरी करत असताना
76 साली तिथे रांजणगावच्या शाळेमध्ये हे सूर्यकांत जांभेकर नावाचे गृहस्थ क्लार्क म्हणून होते. त्याचबरोबर फंड चौरे नावाचे शिक्षक होते. मग त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं की या दोघांचं लग्न करायचं. माझ्या घरून थोडा विरोध झाला. मग ते कसे तरी तयार झाले आणि मग 76 साली 23 मे 76 आमचं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर देवांचं घर सोडून मी रांजणगावला गावात राहायला आले. गावात राहत असताना यथावकाश मुलं झाली, त्यांचं शिक्षण सुरू झालं आणि माझी बदली शिक्रापूरला झाली. आणि मी शिक्रापूरला येऊन आता जवळजवळ 35 वर्ष झाली. आनंदात आहे. स्वतःचं घर बांधलंय, तिथे काही मुलं मार्गी लागली, सगळं व्यवस्थित झालंय. आता समाधान आहे. आता कोणता प्रश्न नाही, किंतु नाही, काही नाही. आणि सरकारी पेन्शन असल्यामुळे आर्थिक बाजूही व्यवस्थित आहे. त्यामुळे आता काही काळजीचं कारणच नाहीये. शिक्रापूरला बघावंच लागलं नाही, काय नाही. फक्त शिक्रापूरला आल्यानंतर एक घटना अशी घडली की ती माझ्या आयुष्यभर लक्षात राहिली. की अचानक एक दिवस वर्गात शिकवत असताना माझं पोट दुखायला लागलं. आणि इतकं ते पोट दुखायला लागलं की मला ते असह्य झालं. आणि मी वर्गात माझं पुस्तक, पर्स सगळं टाकून, त्यावेळेला शाळा आणि घर माझं जवळच होतं. शाळेच्या पाठीमागेच आम्ही जकाते नावाच्या चाळीत राहत होतो. त्यामुळे मी सगळं तसंच टाकलं आणि पळत पळत घरी गेले आणि गडबडा लोळायला लागली. डॉक्टर होते. शिक्रापूरची परिस्थिती अशी होती की जाधव नावाचे एकच डॉक्टर होते, बाकी कोणी डॉक्टर नव्हतेच. आणि तेही आमच्या शेजारीच राहायचे. मग त्यांनी ती सगळी परिस्थिती बघितली आणि मला एक इंजेक्शन दिलं. त्या इंजेक्शनने मला एक दिवस बरं वाटलं, जरा झोप लागली रात्रीची. दुसऱ्या दिवशी पुन्हा परत माझं पोट दुखायला लागलं. डॉक्टर HV सरदेसाई यांचा पत्ता मिळाला. त्यांनी मला जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतलं. त्यावेळेला मुलगी माझी 5वीत होती आणि मुलगा 7वीत होता. ते दोघं इथे शिक्रापूरलाच होते. आणि मी आणि जांभेकर दोघ जण जोशी हॉस्पिटलमध्ये महिनाभर होतो. मग ते तपासण्या केल्या आणि मग माझं पोटाचं ऑपरेशन करायचं ठरलं. तो महिना मी दवाखान्यात राहिले. पण मुलांची काळजी घ्यायला MK शेळके म्हणून होते, भास्कर शिंदे होते, नंतर लुंकड दादी होत्या. त्यानंतर शाळेतल्या अनेक शिक्षकांना माहिती होतं, त्यामुळे येऊन जाऊन सगळेजण मुलांची चौकशी करायचे, त्यांना नाश्ता पाणी करायचे, 2 वेळचं जेवण द्यायचे. हवं नको ते सगळं मुलांचं त्यांनी बघितलं. आणि त्यामुळे माझे ऑपरेशनचे ते महिन्याचे दिवस खूप बिनकाळजीचे गेले, खूप चांगले गेले. म्हणजे माझ्या व्याधीपेक्षा मला मुलांची काळजी होती, ती मुलांची काळजी माझी मिटली. पण थोडक्यात सांगायचं, नातेवाईक नसताना सुद्धा तुम्हाला ती काळजी वाटली नाही. मला आता पुढे परिवार तुम्ही उभा केला होता म्हणून ती गरज नाही पडली. मला आता पुढे तेच म्हणायचंय की नातेवाईक बाजूला राहतात, पण आपण गोड बोलून जमवलेले आपले जे सुहृद असतात तेच वेळप्रसंगी आपल्याला उपयोगाला येतात. आणि त्यांच्यावरच आपण जास्त विश्वास ठेवायचा असतो. ही एक अविस्मरणीय घटना माझ्या आयुष्यात घडली. त्यानंतर पुढे माझी सर्व्हिस 10-12 वर्ष झाली. पण मग नंतर मला काही त्रास झाला नाही, कुठली. माझी मुलगी डॉक्टर ऐश्वर्या निखिल इनामदार ही पुण्याला असते. ती कर्वे शिक्षण संस्थेचं सिद्धिविनायक कॉलेज म्हणून आहे, त्या कॉलेजमध्ये ती प्रोफेसर म्हणून काम करते. तिच्या घराजवळच ते कॉलेज आहे, मुलींचं कॉलेज आहे.
त्यामुळे तिलाही तिथे भरपूर स्कोप मिळतो. तिच्याही गुणांचं कौतुक तिथे केलं जातं. आता मुलांविषयी मुलगा माझा टाटा कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे. त्याची कंपनी चाकणला आहे, पण कंपनी मार्फत तो टाटा मोटर्स मध्ये जातो. आज आता तुमच्या नंतर घर सांभाळणारी तुमची सुनबाई विषयी थोडं सांगा. माझी सुनबाई पण मला खूप चांगली मिळाली. तिची काकू माझी सहकारी होती. शाळेमध्ये त्याही शिक्षिका होत्या इथे शिक्रापूरला. त्या आणि आम्ही दोघी जणी मैत्रिणीच होतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या बोलता बोलता असंच मुलाच्या लग्नाविषयी बोलता बोलता त्या म्हणल्या माझी पुतणी लग्नाची आहे. मग काही कारणाने योग आला त्यांच्या गावी जाण्याचा. इस्लामपूरच्या पुढे एक 12 किलोमीटर बोरगाव म्हणून गाव आहे. तिथे त्यांचं घर शेतीवाडी वगैरे आहे. तिथे जाण्याचा योग आला. तिथे मग पहिल्यांदा मी बघितली तिला. मग मला ती पटली. मग घरी आल्यावर मी मुलाला सांगितलं. हे जांभेकर तर माझ्या बरोबर होतेच त्यावेळेला. त्यांनी तिला तिथे बघितलं होतं. मग ते बघितल्यानंतर पत्रिका जुळणं वगैरे हे प्रकार झाल्यावर ते सगळे व्यवस्थित पार पडल्यानंतर मग मुलीला घेऊन तिची आई भाऊ वगैरे सगळे इथे आले. शिक्रापूरला आले. त्यांनी सगळं आमचं घर बीर बघितलं आणि मग दोघांची पसंती झाली. लग्न झालं. आता त्यांच्या लग्नालाही 22 वर्ष झाली. पण ती स्वभावाने छान आहे. घरातलं सगळं व्यवस्थित करते. रीतिरिवाज तिला माहिती आहेत. त्याप्रमाणे तेही मला काही तिला सांगावं लागलं नाही. विशेष म्हणजे तुमच्यासारखे नोकरी सांभाळून आणि मी रिटायर्ड झाले आणि माझ्या नंतर तिला नोकरी लागली. त्यामुळे एक फायदा माझा असा झाला की ती नोकरीला जाते म्हणून आणि मीही नोकरी करते म्हणून घरात काही अडचण आहे असं झालं नाही. ती नोकरीला जायला लागली तर मी घरात होते. तो योगायोग साधून आला. त्यामुळे मग तेही आमचं समाधान आहे की आम्हाला सून चांगली मिळाली, मनासारखी मिळाली. माझा नातू नहुष हा CA करतोय. त्याला पुण्याला क्लासला ऍडमिशन घेऊन देणं, त्याची सोय लावणं हे सगळं तिनेच बघितलं. आणि अशा तऱ्हेने त्यांचंही आयुष्य सुखासमाधानात चाललेलं आहे. मुलीचंही आयुष्य सुखासमाधानात चाललेलं आहे. तिचेही मिस्टर पुण्यातच सर्व्हिस करतात. तिलाही एक मुलगा आहे प्रांशू नावाचा. तो आता 4थीत आहे. तोही पण मग शिक्रापूरला आल्यानंतर जेव्हा हे सगळे प्रसंग उद्भवले आणि पहिल्यांदा अक्कलकोटला स्वामींना आम्ही जाऊन आलो, स्वामींचं दर्शन घेऊन आलो, तेव्हापासून मग स्वामींचा जप माझ्या मनात सारखा चालू राहतो. स्वामी भक्तींची सुरुवात झाली. आज तागायत आहे आणि मी त्यांच्या फोटो खालीच बसते कारण माझ्या पाठीशी ते आहे. रांजणगावचा माझा एक विद्यार्थी सांगायचा म्हटलं तर डॉक्टर बत्ते. तो माझा आवडता विद्यार्थी होता. दुसरा एक मोकाशी नावाचा विद्यार्थी होता, विनायक मोकाशी. आणि तिसरा रांजणगाव जवळ पिंपरी दुमाला म्हणून गाव आहे, तिथला एक पिंगळे नावाचा विद्यार्थी होता. आणखीन एक विद्यार्थी खेडकर नावाचा, सुनील खेडकर, जो जिजामाता बँकेचा अध्यक्ष आहे. म्हणजे आता रिटायर्ड झाला पण तो अध्यक्ष झाला. आणि त्यानंतर शिक्रापूरचे तर असंख्य विद्यार्थी आहेत की काही विद्यार्थ्यांचं शिक्षण किंवा ते आज कुठे आहेत मला सांगता पण येणार नाही. पण नाव सांगायचं झालं तर शिक्रापूरमध्ये रक्षक हॉस्पिटल म्हणून आहे, त्याचे डॉक्टर रुके. आणि असे असंख्य विद्यार्थी आहेत. काही राजकारणात शिरले, रामभाऊ सासवडे सारखे, काही समाजकार्यात शिरले. आता आमचे गणेश मांढरे म्हणून सर आहेत, ते शिक्षण क्षेत्रात शिरले. आणि मुलाखत घेणारे हे मांढरे हे सुद्धा माझे विद्यार्थीच आहेत. त्यांनी आता हा नवीन व्यवसाय सुरू केलाय. त्याला माझे आशीर्वाद आहेत आणि त्याची अशीच प्रगती हो ही स्वामींचरणी प्रार्थना आहे. चला बाई, छान मुलाखत झाली. लोकांसाठी तुम्ही जी वेळात वेळ काढून मुलाखत दिली
त्याबद्दल सर्वांतर्फे तुमचे आभार आणि ह्या मुलाखतीची आपण सांगता करूया. नमस्कार. नमस्कार.